जय मल्हार गार्डन लॉन्स मंगल कार्यालयाचे काम आळेगावामध्ये आता अंतिम टप्प्यात आले आहे। हे मंगल कार्यालय भव्य दिव्य प्रांगणामध्ये कशा प्रकारे साकारत आहे। मुंबईसारख्या ठिकाणी कार्यालय चालवण्याचा अनुभव असणारे गणेश भाऊ सुरेश शेठ शिंदे भावकी यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या कार्यालयामध्ये कुठल्या सुविधा असणार आहेत। जय मल्हार गार्डन लॉन्स हे आळेगावामध्ये साकारत आहे। प्रशस्त असा या मैदानावरती हे काम प्रगतीपथावरती आपल्याला दिसतंय। हे लग्नाचा हॉल, मीटिंगसाठी किंवा अन्य कुठल्याही कार्यक्रमासाठी, परंतु आळेफाटा एसटी स्टँडवरून अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावरती हा सगळा परिसर आहे। आणि हायवे लगत हे खंडोबाचं मंदिर आहे। या मंदिराला लागूनच हा जो कल्याण अहिल्यानगर महामार्ग आहे त्याच्या अगदी जवळ हे लॉन्स आकार घेत आहे। सध्या काम चालू आहे, किती दिवसामध्ये पूर्ण होईल आणि लोकांच्या सेवेत कधी येईल याची माहिती आपल्याला विचारायची आहे। या लॉन्सचे मालक गणेश शेठ शिंदे भावकी आपल्या समवेत आहेत की ज्यांना या कार्यालय व्यवसायाचा अगदी वसा आणि वारसा त्यांच्या वडिलांपासून आहे असं म्हटलं तर वावगं ठरत नाही। असे गणेश शेठ आपल्या समवेत आहेत। नमस्कार गणेश शेठ। नमस्कार। एकोट जय मल्हार। काय जय मल्हार लॉन्स आता कुठपर्यंत आलेला आहे? आज या आळेगावामध्ये आपल्या खंडोबा देवस्थान या प्रांगणामध्ये आपले सर्वांचेच कुलदैवत खंडोबाराय यांच्या आशीर्वादानेच, तसेच कैलासवासी आदरणीय आमचे वडील श्री सुरेश शेठ बाबूजी शिंदे यांच्या आशीर्वादाने आज या वास्तूमध्ये एक नूतन असा चांगला उपक्रम व जो की आमचे वडील आदरणीय सुरेश शेठ शिंदे भावकी यांनी जो उपक्रम यापूर्वी आपल्या गावामध्ये जसा चालू केला होता, इथे जसे आमचे साई मंगल कार्यालय आमच्या वडिलांनी चालू केले, त्याच उपक्रमाला अनुसरून आम्ही इथे आता जय मल्हार मंगल कार्यालय ह्या मोठ्या भव्य दिव्य प्रांगणामध्ये सुरू करत आहोत। याची सुरुवात अतिशय उत्तमरित्या व जोरदार चालू आहे। साहजिकच याला आशीर्वाद सर्वच आपल्याला असलेले रहिवासी असलेले सर्वच ग्रामस्थ मंडळी यांच्याच सर्वांच्या आशीर्वादाने हा उपक्रम चालू आहे। आणि इथे आता आमचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा नक्कीच या सप्टेंबरच्या 1 तारखेपासून हा भव्य दिव्य लॉन आणि हॉल आपल्या सेवेत सुरुवात होणार आहे। आता सध्या परिस्थिती पाहता हा एवढा मोठा इथे परिसर आहे। इथे साधारण 2 एकरमध्ये इकडे पार्किंगची सोय केलेली आहे। त्याचप्रमाणे ह्या माझ्या उजव्या हाताला हा आपण एक छान पद्धतीने 15,000 स्क्वेअर फीटचा हा लॉन आपण चालू करत आहोत। ह्या लॉनची सोय अशी की याच्या अगदी उजव्या हाताला येणारे जे पाहुणे असतात, जे की बाहेरून कोण पाहुणे येतात लग्न कार्याकरिता, त्यांच्याकरिता राहण्याकरिता आपण इथे 4 खोल्या बनवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे बाजूला वॉशरूमची सोय केलेली आहे। तसेच इकडे आपण 9,000 स्क्वेअर फीटचा जेवणाचा हॉल बनवण्याचं काम चालू आहे। आणि त्याला देखील आतून इंटेरियर म्हणजे सर्वसाधारण म्हणजे आतमधल्या बाजूने आपण या हॉलला POP वगैरे करून अतिशय छान स्वरूप देण्याचं काम करत आहोत। तसंच याच्या बाजूला जो हॉल आहे इकडे आपण लग्नाचा हॉल तयार करत आहे। याची संपूर्ण हा एक 11,000 स्क्वेअर फीटचा हा हॉल असणार आहे। आणि तसेच समोरून आपण हा जो रोड आहे, इकडे हा जो रोड बनवलेला आहे, या रोडची कनेक्टिव्हिटी डायरेक्ट आपण हा जो आपला मेन रोड आहे, जो की नगर कल्याण रोड आहे, हा रोड डायरेक्ट आपला जो नगर कल्याण रोड गेलेला आहे त्या रोडला डायरेक्ट जॉईंट होणार आहे। त्याचप्रमाणे उत्तमरित्या बाजूने आपण लाईटीचे खांबे लावून एक दिसण्याकरिता आणि रात्रीच्या कार्यक्रमाला सुशोभीकरण येण्याकरिता असे लाईटीचे खांब बसवण्याचं काम चालू केलेलं आहे। तसेच हे आमचा फक्त प्रयत्न असा आहे ह्या पूर्ण कामामध्ये की जे वडिलांनी आशीर्वाद दिलेला आणि वडिलांनी जसं चालू केलेलं आहे की लोकांना एक वाजवी दरामध्ये अतिशय सुंदर आणि छान पद्धतीची अरेंजमेंट, जे की मी एकंदरीत आज आमच्या मुंबईला सुद्धा माझे 16-17 हॉल आहे, 4-5 लॉन आहे, ते देखील आम्ही अतिशय उत्तमरित्या तिथे कार्यक्रम करतो। आणि इथे देखील त्याच पद्धतीने एक लोकांच्या सोयीकरता अतिशय वाजवी दर आणि जसं लोकांना साजेल असं
त्या पद्धतीचे कार्यक्रम आपण इथे करणार आहोत. काही आता धन्यवाद. ऍडव्हान्स बुकिंग आलेत का? साधारणपणे आशीर्वादाने सर्वांच्या आतापर्यंत एक 8 ते 9 बुकिंग आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे लॉन्चच्या देखील 3 बुकिंग झालेले आहेत आता. म्हणजे कसे आता लग्न सराई सप्टेंबर पासूनच सुरू होणार आहे. हो. त्या दृष्टीने सप्टेंबरच्या किंवा आता ज्या पतसंस्थांच्या काही मिटिंग असतील अगदी बरोबर. किंवा छोटे मोठे वाढदिवसाचे काही कार्यक्रम असतील तर त्याचं बुकिंग काय आलंय का? हो, आता साधारणतः तुळशी विवाह झाल्यानंतरच आपला जो हिंदू धर्म आहे, हिंदू धर्माप्रमाणे तुळशी विवाह झाल्यानंतरच लग्न कार्य चालू होतात. तर तुळशी विवाहानंतरच्या लग्नाच्या बुकिंग आलेल्याच आहेत. पण तद अगोदर ज्या आता पतसंस्था आहेत, बँका आहेत किंवा कॉलेजेस आहेत, या प्रत्येकाच्या कोणाकोणाच्या काही वार्षिक मीटिंग्स असतात किंवा अन्य कार्यक्रम किंवा छोटा मोठा काही कार्यक्रम आहे त्याच्या बुकिंग्स झालेल्या आहेत सप्टेंबर पासून. साधारणतः हे काम आता किती दिवसात पूर्ण होईल? तुमची डेडलाईन काय आहे शेवटची? आमची डेडलाईन तर आम्ही पकडलेली 1 सप्टेंबर, म्हणजे 1 सप्टेंबर बोलत एक 25 ऑगस्ट पर्यंत, बरोबर ना उदय पाटीलजी? 25 ऑगस्ट पर्यंत आपण सगळं फायनल करून टाकणार आहे. चालू असलेल्या कामामध्ये सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट याचे सर्वच विश्वस्त, तसेच सर्वच सभासद या सर्वांच्या आशीर्वादाने हे जे कार्य आहे हे कार्य नक्कीच आपले खंडोबा सिद्धीला नेणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचे देखील मी मनापासून धन्यवाद मानतो. या सर्वच कार्यामध्ये आपण सर्वांनी आम्हाला योग्य ती सेवा करण्याची आपली संधी द्यावी ही आपणा सर्वांना माझी नम्र विनंती. साधारणतः 25 ऑगस्ट यांची डेडलाईन आहे आणि 1 सप्टेंबर शेवटची तारीख आहे. हे जय मल्हार लॉन्स हे सर्व ग्राहकांच्या सेवेत सज्ज होणार आहे. बुकिंग सुरू झालेलं आहे. आपण लवकरात लवकर आपल्या घरात शुभकार्य असोत किंवा अन्य कुठलंही कार्य असोत त्यासाठी जय मल्हार लॉन्सला आपण बुकिंग करावं. आणि ॲडव्हान्समध्ये वेळेला कार्यालय आपल्याला उपलब्ध होत नाही, परंतु हे कार्यालय 1 सप्टेंबरपासून ग्राहकांच्या सेवेत सज्ज होत आहे.